नमस्कार मित्रांनो, राऊ एम-पी-एस-सी अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एम-पी-एस-सी कंबाईन या एक्झामबद्दल माहिती घेणार आहोत. राज्यसेवा 2024 नुकतीच झाली. यानंतर आता अवघ्या 30च दिवसात एम-पी-एस-सी कंबाईन ही एक्झाम आहे. कंबाईन गट ब साठी 30 दिवस बाकी आहेत, तर कंबाईन गट क साठी 60 दिवस बाकी आहेत. 2023ला जी कंबाईनची एक्झाम झाली, त्यात गट ब आणि गट क यासाठी एकच परीक्षा घेण्यात आली होती. पण 2024 मध्ये आता पुन्हा गट ब आणि गट क यांची परीक्षा वेगवेगळी घेण्यात येणार आहे. गट क आणि गट क यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. फक्त गट क च्या प्रश्नांची लेवल जरा सोपी असते आणि तुलनेने गट ब च्या एक्झामची लेवल जरा अवघड असते. कंबाईन परीक्षेसाठी असणाऱ्या विषयांचा आपण विचार केल्यास त्यात चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो. आता चालू घडामोडी या विषयांमध्ये जर विचार केला, तर हा विषय खूपच वास्ट आहे. यामध्ये खूप म्हणजे आवाका मोठा आहे या सब्जेक्टचा. तर हा विषय आपल्याला वार्षिकी अंकामधून करायचा आहे. तसंच इतिहास हा विषयाचा जर अभ्यास आपण जर बघितलं, तर यामध्ये 2 प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. एक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तसेच भूगोल हा विषय जर बघितला, तर या विषयात सुद्धा 2 विषय आहेत. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. तसेच राज्यघटना राज्यघटना हा विषय फक्त राज्यघटना या विषय पुरता मर्यादित नाही, तर त्यामध्ये पंचायत राजचाही समावेश होतो. तसेच विज्ञान या विषयाचा विचार जर आपण केला, तर यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हायजीन असे 4 भाग पडतात. तसेच तसेच अर्थशास्त्र हा विषयसुद्धा इम्पॉर्टंट विषय आहे. यामध्ये करंटला रिलेटेड प्रश्न येतात. तसेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांच्या वेटेज आता खूप वाढलं आहे. जवळपास 20 प्रश्न या विषयावर येत आहेत. इत्यादी विषय कंबाईन एक्झाममध्ये येतात. 2023ला जर आपण बघितलं, तर प्रत्येक विषयानुसार विचारलेले प्रश्न होते. इतिहास या विषयावर होते 10 प्रश्न, भूगोलावर होते 10 प्रश्न, अर्थव्यवस्था या विषयावर होते 15 प्रश्न, चालू घडामोडी या विषयावर होते 15 प्रश्न, राज्यघटना या विषयावर होते 15 प्रश्न, त्यानंतर विज्ञान या विषयावर होते 15 प्रश्न आणि गणित आणि बुद्धिमत्ता याचे 10-10 म्हणजे 20 प्रश्न या एक्झाममध्ये आले. तसंच पुढे बघितलं तर आपण आता एक-एक करून सगळे विषय बघू. यामध्ये राज्यघटना हा जर विषय आपण बघितला, तर हा विषय एम-पी-एस-सीमधील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. याला आपण बेसिक विषय सुद्धा म्हणू शकतो किंवा एम-पी-एस-सीचा बेस सुद्धा म्हणू शकतो. मुलांचा एकही मार्क याच्यातून सुटत नाही. राज्यघटनेची तयारी करण्यासाठी 2 महत्त्वाची पुस्तके आहेत. यामध्ये रंजन कोळंबे सरांचे एक पुस्तक आहे. तसंच एम. लक्ष्मीकांत सरांचे एक पुस्तक आहे. एम. लक्ष्मीकांत हे पुस्तक खूप मोठं आहे. त्यामुळे रंजन कोळंबे सरांचंच पुस्तक वाचावं असं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही रंजन कोळंबे सरांचे ऑनलाईन लेक्चरही बघू शकता. यामध्ये बॅचसुद्धा आहेत. त्यामध्ये तुम्हाला बरेच विषय क्लिअर होतील. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या. प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर 22,000 प्रश्नसंच जो आहे, त्यामधून प्रत्येक चॅप्टरचे पी-वाय-क्यू, आयोगाचे जे पी-वाय-क्यू आहे, मग त्यामध्ये कंबाईनचे झाले, राज्यसेवाचे, तसेच अदर एक्झामला जे विचारलेलं पी-वाय-क्यू आहे, ते सगळं तुम्हाला सोडवायचे आहे. आणि जे पी-वाय-क्यू चुकलेत, त्याचे तुम्हाला एनालिसिस करायचे आहे. यातूनच तुम्हाला राज्यघटना हा विषय पूर्णपणे कव्हर होईल. तसेच पुढचा विषय जर आपण बघितला, तर त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता. सध्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे वेटेज अत्यंत वाढलेले आहे. तसेच यानंतर पुढचा विषय जो आहे अंकगणित बुद्धिमत्ता, हाच आपण बघू. हे दोघेही वेगवेगळे विषय आहेत. हां, मुलाला एकच मानतात, पण हे 2 वेगवेगळे विषय आहेत. 10-10 मार्काचं यांचं वेटेज आहे सध्या कंबाईन एक्झामसाठी. हे दोघांमध्येही मोजके चॅप्टर करायचे आहे. जे केल्यावर तुम्हाला 20 पैकी 15 मार्क मिळेल, असं मी तुम्हाला सांगेन. सचिन डोळे सरांचं एक पुस्तक 2 पुस्तकं आहे. एक मॅथ्सचं आणि एक रिझनिंगचं. तर जसं बुद्धिमत्तेमध्ये वेन डायग्रामवर नेहमी प्रश्न येतात, नातेसंबंधावर नेहमी प्रश्न येतात, घड्याळावर प्रश्न असतो, दिशानयन चाचणीवर प्रश्न असतो, पेपर फोल्डिंग, कटिंग, आकृत्यांची संख्या मोजणी, त्यानंतर अल्फाबेटवर प्रश्न असतो. असे अनेक प्रश्न असतात. तर त्यापैकी मोजके-मोजकेच चॅप्टर तुम्हाला करायचे आहे. त्यामधून तुम्हाला म्हणजे चांगले बऱ्यापैकी मार्क मिळेल. आणि अंकगणित विषयाचा विचार जर केला तर बेसिक मॅथ तुम्हाला चांगलं करायचं आहे. त्यामध्ये वर्ग काढणे, वर्गमूळ काढणे, त्यानंतर गणिताचे जे नियम आहेत, ते काही नियम, गुणाकाराचे नियम, भागाकाराचे नियम असे तुम्हाला करायचे आहेत. तसंच शेकड्यावर या चॅप्टर आहे, नफा-तोटा, सरळ व्याज, व्याज, चक्रवाढ व्याज, भागीदारी यासारखे तुम्हाला मेन चॅप्टर करायचे आहेत. त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क भेटतील. आपला टार्गेट 20 पैकी 20 घेणं नाही आहे, पण 20 पैकी कमीत कमी 15 मार्क आपल्याला मोजके चॅप्टर करून
आणि आयोगाचे जे पी-वाय-क्यू ते करून आपण मिळवू शकतो. तसेच अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही सचिन ढवळे सरांची बॅचसुद्धा घेऊ शकता. ते संदीप आरगडे सरांची बॅच घेऊ शकता. दोघांपैकी कोणी चांगलं शिकवतं त्याबद्दल काही वाद नाही. ऑनलाईन बॅचेस घ्यावी. तसेच आयोगाचे पी-वाय-क्यू जे आहे आतापर्यंतचे सगळं पी-वाय-क्यू तुम्हाला सोडवायचे आहे. त्यामधून तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी ॲनालिसिस होईल, की कसे प्रश्न येतात बुवा मॅथ्स रिझनिंगमध्ये. यानंतरचा जो विषय आपण जर बघितला, तर यानंतरचा विषय आहे इतिहास. इतिहास हा विषय खूप मोठा आहे. तर तो मोजकाच आपल्याला करायचा आहे. इम्पोर्टंट काय तेवढं आपल्याला करायचं आहे. यासाठी खूप पुस्तकं आहेत आणि पुस्तकांचा जवळपास ढीग आहे. परंतु आपल्याला मोजकंच वाचायचं आहे. तर खूप वेळ जातो पुस्तक वाचण्यामध्ये. शेवटी हाताला काहीच लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी फक्त 11वीचं जे स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे तेवढं वाचावं आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी स्टेट बोर्ड वाचले ते आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी हिस्ट्री बाय पवन सरांचं जे ॲप आहे त्याच्यावर ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स आहे. जवळपास 50 एक लेक्चर आहे ते. तर तेवढे लेक्चर जरी आपण केले, तर त्यातून आपल्याला बऱ्यापैकी विषय कव्हर होतो. आणि फक्त एवढे व्हिडिओज करायचे त्याच्यामध्ये आपले इतिहासाविषयी कव्हर होऊन होतं आणि चांगल्या बऱ्यापैकी आपला मार्क वाढतो. त्यानंतर अर्थशास्त्र या विषयाचा जर आपण विचार केला तर अर्थशास्त्राला 2 पुस्तकं आहेत. त्यापैकी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक छोटं आणि बेस्ट आहे. तर तेवढं तुम्ही करा. ते छोटंसं पुस्तक तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट देईल. तसं तुम्ही धनंजय माते सरांचे व्हिडिओ लेक्चरसुद्धा बघू शकता. त्यातून तुम्हाला तुमचा विषय बऱ्यापैकी कव्हर होईल. त्यानंतर विज्ञान हा विषय मुलांना सगळ्यात अवघड वाटणारा विषय आहे. तर सचिन बरचके सरांचं पुस्तक आहे. त्यातून तुम्ही ऑनलाईन लेक्चरसुद्धा करू शकता. त्यांचे ऑनलाईन लेक्चरसुद्धा बेस्ट आहेत. ते केल्यानंतर तुमचं विज्ञान विषयामध्ये चांगले मार्क मिळतील. तसेच विज्ञानाची भीती तुमच्या मनामधून निघून जाईल आणि तुम्हाला काही टेन्शन नसेल विज्ञानाच्या विषयात. तसेच पुढचा विषय जर आपण बघितला, तर यामध्ये भूगोल हा विषय. भूगोल हा विषय सोप्या विषयांमध्ये येतो. भूगोलात 2 भूगोल आहेत. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. भारताचा भूगोल हा थोडासा कमी वेटेज आहे आणि महाराष्ट्र भूगोलाला थोडंसं जास्त वेटेज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस करायचा. भारताच्या भूगोलापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलाला तुलनेने जास्त महत्त्व आहे. भारताचा भूगोल आपण दीपस्तंभ अकॅडमीचं जे पुस्तक आहे, भारताचा भूगोल यातून करू शकतो. तसेच महाराष्ट्राचा भूगोल आपण सौदी सरांचं पुस्तकातून करायचं आहे. त्यामध्ये जर सौदी सरांच्या पुस्तकातून तुम्ही जर महाराष्ट्राचा भूगोल हा विषय केला, तर तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही. महाराष्ट्राच्या भूगोलच्या कन्सेप्टसाठी जास्तीत जास्त ट्रिकचा वापर करायचा. ज्यामुळे तुमच्या कन्सेप्ट जास्तीत जास्त लक्षात राहतील आणि तुम्हाला पेपरात त्या वेळेवर कामही येतील.